मंत्री की जो त्या कराड नावाचा गुन्हेगार आहे सगळे पुरावे नष्ट करतो आणि स्वतःहून सीआयडीच्या ऑफिसला सरेंडर होतो आणि तत्पूर्वी तो या राज्याच्या गृहमंत्र्याबरोबर बैठक करतो। हे कुठलं धुतक आहे? हे कुठल्या गुन्हेगाराला पाठराखण करण्याचं काम चालू झालेलं आहे? आलेला मुद्दा आहे। मुद्दा कुठला आहे? परभणीचा मुद्दा आहे। परभणीच्या मुद्द्यावरचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी वाल्मिक कराडाचा मुद्दा घेतला आणि परभणीचा मुद्दा का घेतला तर या देशामध्ये ईव्हीएमच्या विरोधाची जनता रस्त्यावर उतरणार आहे। त्या जनतेचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी परभणीची दंगल वाढवलेली आहे। हे आता तुम्ही डायरेक्ट आरोप केलाय म्हणजे त्या बीडच्या प्रकरणामधला आरोपी गृहमंत्र्यांसोबत बैठक घेतोय। काय सोशल मीडियावर सरळ त्याचे फोटो आहेत, त्याचा सत्कार करतानाचे फोटो आहेत, गृहमंत्र्याबरोबर त्याचे फोटो आहेत। कोणाचे नाव? तो जो कराड आहे कराडांचे फोटो सगळ्या सोशल मीडियावर कुणाच्याही मोबाईलवरती पहा तुम्ही, सोशल मीडियावर त्याच्या सत्काराचे फोटो आहेत। मग वाल्मिक कराडचे फोटो आता तुम्ही वाल्मिक कराडचे आणि गृहमंत्र्यांचे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले म्हणतात। मग धनंजय मुंडेचे पण फोटो व्हायरल झाले? सगळ्यांचे आहेत ना, धनंजय मुंडे आहेत, अजित पवार आहेत, फडणवीस आहेत, त्यांचे फोटो बीडमधल्या सोशल मीडियावरून प्रसिद्ध झालेले आहेत। 10 महिन्यापूर्वी करार दिसला नाही काय ना, आताच दिसला का? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीमसैनिक जमलेला आहे। आत्ताच काही वेळापूर्वी इथं भाषण झालेलं आहे। बीड प्रकरणावरनं जे आहे भीमसैनिक यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। तुम्ही आता भाषणामध्ये खूप म्हणजे आक्रमक भाषण केलेलं आहे। काय बीडचं प्रकरण? बीडचं प्रकरण म्हणजे हा या देशातला गुन्हेगारीचा फार मोठा अंक म्हणावा लागेल आपल्याला। देशाचा गृहमंत्री गुन्हेगार आणि राज्याचा गृहमंत्री गुन्हेगाराचं पाठराखण करणारा, अशी या देशातल्या राजकारणातल्या मान्यवरांची अवस्था पाहिल्यानंतर बहुजन हा भयभीत झालेला आहे। एका बाजूला गृहमंत्री की जो त्या कराड नावाचा गुन्हेगार आहे सगळे पुरावे नष्ट करतो आणि स्वतःहून सीआयडीच्या ऑफिसला सरेंडर होतो आणि तत्पूर्वी तो या राज्याच्या गृहमंत्र्याबरोबर बैठक करतो। हे कुठलं धुतक आहे? हे कुठल्या गुन्हेगाराला पाठराखण करण्याचं काम चालू झालेलं आहे। म्हणजेच राजकीय लोकच राजकारणाच्या माध्यमातून बहुजन समाजातल्या काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून या राज्यामध्ये गुन्हेगारी वाढवायला लागलेली आहेत। ही फार मोठी भयानक अशी अवस्था आहे आणि लोकशाहीला आणि शिवाय जो समतावादी विचार करणारा व्यक्ती आहे त्याच्या जीवाला आणि त्याच्या पूर्णपणे सामाजिक कार्याला घातक अशी ठरलेली गोष्ट आहे। एका बाजूला मार्कडवाडीमधून ज्या जनतेने ईव्हीएमच्या बद्दल जो आवाज उठवला तो आवाज संपूर्ण देशभर गेला आणि त्या आवाजामुळं या केंद्रातलं सरकार भयभीत झालं। म्हणून परभणीसारखी घटना घडवून आणली की ज्या परभणीमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर लावलेलं प्रियंबल एक जातीवादी माणूस उद्ध्वस्त करतो आणि त्याला या राज्याचा गृहमंत्री माथे फिरू आहे म्हणतो, म्हणजे त्याचं पाठराखण करतोय। असू द्या, पाठराखण केल्यानंतर देखील 11 तारखेला परभणी सारख्या शहरामध्ये बाबासाहेबांचे अनुयायी रस्त्यावर येऊन आंदोलन करतात। त्या आंदोलनामध्ये बेछूटपणे अमानुषपणे पोलीस प्रशासन लाठी हल्ला करतं आणि या लाठी हल्ल्यामध्ये एक कायद्याचा विद्यार्थी त्याचं चित्रीकरण करत असताना त्याला टार्गेट केलं जातं आणि पोलिसांकडून त्याचा अमानुषपणे मारहाणीत बळी दिला जातो। आज त्याच्यावर कुठलीही चौकशी लावली जात नाही। केवळ एका पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ करून या बहुजनांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या राज्याच्या गृहमंत्र्यांनी केलेलं आहे। ह्याचा पहिल्यांदा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। त्याचबरोबर या दंगलीमध्ये ज्या महिलांना अमानुषपणे मारहाण झाली त्या महिला आज देखील हॉस्पिटलमध्ये औषध उपचार घेतात। त्या महिलांकडे जाण्याचं धाडस या राज्याच्या महिला आयोगानं केलेलं नाही आहे। त्या महिला आयोगाचा देखील या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो। तुम्ही आता डायरेक्ट आरोप केलाय म्हणजे त्या बीडच्या प्रकरणामधला आरोपी गृहमंत्र्यांसोबत बैठक घेतोय। काय सोशल मीडियावर सरळ त्याचे फोटो आहेत, त्याचा सत्कार करतानाचे फोटो आहेत, गृहमंत्र्याबरोबर त्याचे फोटो आहेत। कोणाचे नाव? तो जो कराड आहे कराडांचे फोटो सगळ्या सोशल मीडियावर कुणाच्याही मोबाईलवरती पहा तुम्ही, सोशल मीडियावर त्याच्या सत्काराचे फोटो आहेत आणि तो गृहमंत्र्याबरोबर फिरतानाचे फोटो आहेत। आणि असा जर गुन्हेगार एका गृहमंत्र्याबरोबर फिरत असेल तर मग गुन्हेगारी वाढायला आणखी कारण काय पाहिजे? आता या वाल्मिक कराडने आता सरेंडर केलं म्हणजे पुरावे नष्ट करून केलेला आहे। वाल्मिक कराडचा हा समोर आलेला मुद्दा आहे। मुद्दा कुठला आहे? परभणीचा मुद्दा आहे। परभणीच्या मुद्द्यावरचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी वाल्मिक कराडाचा मुद्दा घेतला आणि परभणीचा मुद्दा का घेतला तर या देशामध्ये ईव्हीएमच्या विरोधाची जनता रस्त्यावर उतरणार आहे। त्या जनतेचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी परभणीची दंगल वाढवलेली आहे।
हे सरळ सरळ घरकर्त्यांनी वाढवलेली दंगल आहे. म्हणजे म्हणून- सरकार असं दिशाभूल करतंय. म्हणूनच मी म्हणतो देशाचा गृहमंत्री गुन्हेगार आणि राज्याचा गृहमंत्री गुन्हेगाराला पाठी घालणारा, असं मी सरळ म्हणतोय, ठामपणे म्हणतोय. गेल्या 10 महिन्यापूर्वी 39 मर्डर होतात, त्यावेळेस गृहमंत्री कोण होते? गृहमंत्री कोण होते? बीडमध्ये 39 मर्डर झाले, गृहमंत्री हेच होते ना. म्हणजे एखादी घटना त्यावेळेस का काढली नाही बाहेर? परभणीचा मुद्दा आल्यानंतर हे बाहेर काढलंय आणि पुन्हा संगनमत करून सरेंडर होतोय. हे काय प्रकार आहे? मग आता वाल्मिक कराडचं करायचं काय? वाल्मिक कराडला शासनाने न्यायालयानं जो काय निर्णय देतो न्यायालयाचा निर्णय आम्ही मान्य करू, परंतु त्याचे सगळे सबळ पुरावे त्यांनी जे नष्ट केलेले आहेत ते सगळे सबळ पुरावे पुन्हा एकदा सीआयडीने तपासले पाहिजे. सीआयडी निर्दोष आहे म्हणता येतं, वाल्मिक कराड निर्दोष आहे. स्वतः म्हणतोय, न्यायालय कुठं म्हणतोय? कुठलाही आरोपी स्वतःच म्हणतो मी निर्दोष आहे. तो स्वतः निर्दोष आहे, न्यायालयानं ठरवायला पाहिजे. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. मग वाल्मिक कराडचे फोटो आता तुम्ही वाल्मिक कराडचे आणि गृहमंत्र्यांचे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले म्हणतात. होय. मग धनंजय मुंडेचे पण फोटो व्हायरल झाले. सगळ्यांचेच आहेत ना. धनंजय मुंडे आहेत, अजित पवार आहेत, फडणवीस आहेत, यांचे फोटो बीडमधल्या सोशल मीडियावरून प्रसिद्ध झालेले आहेत. मग 10 महिन्यापूर्वी करार दिसला नाही काय ना? आताच दिसला का? 10 महिन्यापूर्वी मर्डरच केले, 39 मर्डर केले, असं आपल्याच प्रसिद्धी माध्यमाच्या द्वारे आज देखील सर्व लोकांना माहिती झालेलं आहे. एवढा मोठा गुन्हेगार याला पाठीशी घालणारे कोण आहे? आणि केवळ राजकीय आबरू चालल्यामुळे हे सगळं षडयंत्र चालू झालेलं आहे. ह्याच्या एक पाठीमागचा एकमेव उद्देश असा आहे की या देशातली जनता, या देशातला मतदार आता ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी करतोय. तो मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडवून आणण्यासाठी हा फार मोठा केलेला प्रयत्न आहे असं मला आता पुन्हा मार्केटवाडीकडे यायचं असेल, जनतेला ते मार्केटवाडीचं प्रकरण दाखवायचं असेल तर काय करावं लागेल? आता जनतेनं मार्केटवाडीच्या अनुषंगानं पुन्हा रस्त्यावर येऊन बॅलेट पेपरवरच मतदान केलं पाहिजे अशी मागणी जनतेनं केली पाहिजे असं मी आवाहन करतो. मग आता धनंजय मुंडेच्यावर देखील आरोप केला जात आहे की त्यांची हकालपट्टी करा, बीडमध्ये मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करा म्हणलं जात आहे. तर तुमचं काय मागणी आहे? धनंजय मुंडेची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणार जनतेची मागणी आहे का त्यांच्या पक्षाच्या लोकांची मागणी आहे? हे बघा ना, जनतेची मागणी नाही आहे, त्यांच्याच पक्षाच्या लोकांची मागणी आहे. ती जनतेचा विषय कुठला आहे? ईव्हीएम विरुद्धचा विषय आहे. जनतेचा विषय तो नाही आहे, ते त्यांच्या पक्षातल्या लोकांची मागणी आहे, त्यांचा प्रश्न आहे. सुरेश दास वगैरे ते जे बोलले, सुरेश दास वगैरे आता त्यांनी ते सुरू केलं नाही, एका अभिनेत्रीच्या विरुद्ध बोलले, पुन्हा त्यांनी तिथं माफी मागली. त्यांचा तो 2 दिवसाचा स्टंटबाजीचा व्यवसाय असल्यासारखा आहे. ते कुणीतरी विरोधात बोलायचा आणि कुणाची तरी माफी मागायची आणि प्रश्न संपवायचा. पण हा ईव्हीएमचा प्रश्न या ठिकाणी थांबणार नाही. ईव्हीएमचा प्रश्न उलट वाढत जाणार आहे. लोकांच्या लक्षात यायला लागले की आम्ही ज्या व्यक्तीला मतदान केलेलं आहे त्या व्यक्तीला ते मत पडत नाही आहे, म्हणून जनता रस्त्यावर यायला लागलेली आहे आणि या जनतेचा आक्रोश भविष्यात वाढत राहणार आहे. मग आता ह्याच्यामध्ये जे आहे बीड प्रकरणात जे आहे संशयित आरोपींची नावं अजून पोलीस प्रशासनाचं काम आहे. पोलीस प्रशासनाचं काम आहे ते संशयित कोण आहेत आणि खरे गुन्हेगार कोण आहेत यांना जनतेसमोर आणण्याचं काम पोलीस प्रशासनाने चोखपणे केलं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये मी जाणीवपूर्वक सांगतो, पोलीस प्रशासनातील काही जातीवादी लोक गुन्हेगारी वाढवायला लागलेले आहेत. हे माझं टिप्पण करून घ्या. सोलापुरात नाही, महाराष्ट्रातल्या गृह खात्यामधले जातीवादी अधिकारी आहेत, पोलीस कर्मचारी आहेत की जे गुन्हेगारी वाढवायला लागलेले आहेत. तर आपल्यासोबत होते भीम सैनिक यांनी अतिशय म्हणजे युवराज पवार यांनी अशी अतिशय तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे आणि जनतेचं मन डायव्हर्ट करण्यासाठी हे वेगवेगळे विषय समोर आणले जात आहे असं त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. इरफान शेख, सोलापूर.